नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजाकडे तिची क्लायंट आलेली असते आणि तेजा तिच्याशी बोलत असते आणि तिला ती म्हणते की आता तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचं आहे, तर सगळ्यात आधी माझ्या डोक्यात एक गोष्ट आली आणि ती म्हणजे आपण आर्टिफिशियल सजावट काढूनच टाकूया. असं म्हणून तेजा त्यांना समजावून सांगायला लागते की आपल्याला काही गोष्टी करता येतील. तेव्हा त्या बाईलासुद्धा आता तेजाचं प्लॅनिंग खूप आवडतं आणि ती बाई तेजाला म्हणते की खूप छान तेजस्वी, तू खूप कमी वेळात मला जसं हवं तसं, म्हणजे त्यापेक्षाही सुंदर प्लॅनिंग केलंयस आणि मला असं वाटलंच नव्हतं की तुझ्यासारख्या मॉडर्न मुलीला या सगळ्या विधी वगैरे माहिती असतील. तेव्हा तेजा म्हणते की ॲक्च्युली तुम्ही म्हणताय ना ते कुठेतरी बरोबर आहेच, मला या विधींबद्दल खरंच काहीच माहिती नव्हतं. पण माझी एक मैत्रीण आहे प्रेरणा, तिने मला या विधी, त्याचं महत्त्व, त्यामध्ये काय काय असतं सगळ्या डिटेलिंगमध्ये मला सांगितलं, त्यामुळे सगळं क्रेडिट तिचंच आहे. तेव्हा ती बाई म्हणते की तुझ्या फ्रेंडला सुद्धा माझ्याकडून थँक्यू सांगा. असं म्हणून ती बाई आता तेजाचा निरोप घेऊन तिथून निघून जाते. आता तेजा इकडे खूपच खुश झालेली असते आणि ती म्हणते की एक काम करते, प्रेरणाला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू दोन्ही म्हणते. असं म्हणून ती प्रेरणाला फोन करायला लागते, मात्र प्रेरणा फोन काही उचलत नाही. तेव्हा तेजा इकडे खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की उचलला नाही, आता मध्ये पण कॉल केला होता, यावर तिने कॉलबॅकसुद्धा नाही केला, काय झालं नक्की, आणि प्रेरणा फोन का उचलत नाही, जनरली असं वागत नाही ती कधी. असं म्हणून तेजा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की प्रेरणा काही प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना. असं म्हणून तेजा खूपच घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे दौलत सोनवणे आणि सानिका मनोज आणि वल्लरीला भेटायला घरी आलेले असतात. आता दौलत सोनवणे मनोजला म्हणतात की कसलं सत्य आणि तुम्ही आम्हाला का मदत करताय, तुमचं पण नाव आहे ना त्या लिस्टमध्ये. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की काका, सानिका यांना यांच्या चुकीची जाणीव झाली आहे, त्यामुळे यांनी ठरवले की ते आपल्या बाजूने माफीचे साक्षीदार होणार आहेत, हे आपली मदत करायला तयार आहेत. तेव्हा दौलत सोनवणे मनोजला म्हणतात की बोला साहेब, काय सांगत होता तुम्ही. यावर मनोज म्हणतो की तुम्हाला तर माहीतच आहे, पोस्टमार्टमनुसार भरतचा मृत्यू एका विषारी गॅस लीक झाल्यामुळे झालाय. यावर सानिका मनोजला म्हणते की पण मशिनरीज व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट तर तुम्हीच दिला होता ना. यावर मनोज म्हणतो की मशिनरीज खोटा असल्याचा रिपोर्ट जरी मी दिला असला तरी मशिनरीज इतक्या पण खराब नव्हत्या की त्यातून गॅस लीक होईल. तो गॅस नेमका कसा लीक झाला हे माझ्यासाठी सुद्धा एक कोडं आहे. आणि तो वल्लरीला म्हणतो की वल्लू, तुला आठवतंय का, आपल्या गृहप्रवेशाच्या दिवशी मला एक फोन आला होता, तेव्हा मला गडबडीने जावं लागलं होतं. त्या फोनवर मला या घडलेल्या घटनेबद्दल कळालं होतं. मी तिथे गडबडीने पोहोचलो तेव्हा तिथे मला सांगितलं की ज्या मुलाचा मृत्यू झाला आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे, पण खरं तर त्याची बॉडी त्यांनी कुठेतरी दुसरीकडेच, असं म्हणून मनोज शांत होतं. तेव्हा हे तिघेही खूप शॉक होऊन मनोजकडे बघायला लागतात. तेव्हा मनोज म्हणायला लागतो की माझ्यावर विश्वास ठेवा, मला काडीचीही कल्पना नव्हती की असं काही झालं आहे. तेव्हा दौलत सोनवणे रागाने म्हणतात की हे सगळं आत्ता बोलून काय उपयोग आहे. तेव्हा मनोज दौलत सोनवणेला म्हणतो की काका, त्या दिवशी तुम्ही मला विचारलं होतं ना की तुम्हाला शांत झोप लागते का, आणि तो म्हणतो की नाही लागत काका, मी नकळतपणे याच्यात होतो, त्यासाठी मी तुम्हा दोघांचीही माफी मागतो. असं म्हणून तो सानिका आणि दौलत सोनवणे समोर हात जोडतो आणि दौलत सोनवणेच्या पाया पडायला लागतो आणि म्हणायला लागतो की मला माफ करा काका. तेव्हा दौलत सोनवणे मनोजला थांबवत म्हणतात की अहो नको साहेब, आमचा मुलगा तर आता परत येणार नाही, पण तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळेल. वल्लरीताईने आमच्यासाठी जे काही केलं आहे ना त्याची तर परतफेडसुद्धा आम्ही कधीच करू शकत नाही. आणि ते मनोजला म्हणतात की आम्ही माफ करतो साहेब तुम्हाला. हे ऐकून मनोज आणि वल्लरी दोघेही खूप खुश होतात आणि इमोशनलसुद्धा होतात आणि दोघेही दौलत सोनवणे आणि सानिकाचे आभार मानायला लागतात. यानंतर वल्लरी म्हणते की काका, मी आजच कोर्टात जाते आणि यांचं नाव स्टेटमेंटमध्ये नोंदवते, हे माफीचे साक्षीदार व्हायला तयार आहेत, हे आज मी कोर्टात जाऊन नोंदवणार आहे. यावर सानिका म्हणते की मॅडम, तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा, आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. आणि ते मनोज आणि वल्लरीचा निरोप घेऊन दोघेही तिथून निघून जातात. आता हे दोघे तिथून गेल्यानंतर मनोज वल्लरीचा हात हातात घेतो आणि वल्लरीला म्हणतो की आता खरंच मनावरचा ताण हलका झाल्यासारखं वाटतंय ग. यावर वल्लरी म्हणते की आता अजिबात काळजी करू नका, तुम्ही खूप चांगली गोष्ट केली आहे, फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे घरातून बाहेर पडू नका आणि पडलात तरी सुद्धा काळजी घ्या, कारण आता तुम्ही माफीचे साक्षीदार
साक्षीदार होत आहे, त्यामुळे प्लीज तुमच्या लाईफला सगळ्यात जास्त रिस्क असणार आहे. आता यावर मनोज विचारतो की वल्लू तुला खरंच असं वाटतंय का की असं काहीतरी होऊ शकेल? यावर वल्लरी म्हणते की हे बघा, मी तुमच्या बाबतीत कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत, त्यामुळे प्लीज माझं ऐका. आणि ती म्हणते की बरं आता मी ऑफिसला जाऊन येते पटकन. तेव्हा मनोज म्हणतो की हो सावकाश जा. तेव्हा वल्लरी ऑफिसला जाण्यासाठी निघते. तर यानंतर बाहेर आपण पाहतो की वल्लरीला तेजा भेटते. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. तेव्हा तेजा म्हणते की माझ्या कालच लक्षात आलं होतं, जेव्हा आपण दोघींनी मिळून घर सजवलं आणि मला माझ्याच घरातून तू बाहेर काढलंस ना, तेव्हाच आलं माझ्या लक्षात की तुझ्यातला आणि मनोजमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. हे ऐकून खूप बरं वाटतंय बघ. तेव्हा वल्लरी म्हणते की तेवढंच नाही तेजाताई, तर मला अजून काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. यावर तेजा विचारते की काय गं? यावर वल्लरी म्हणते की मला पुष्पा वहिनी आणि महेंद्र दादांना घराच्या बाहेर काढावं लागलं. हे ऐकून तेजा खूप शॉक होते आणि म्हणते की काय अगं पण का? तेव्हा वल्लरी तेजाला सांगते की हे मला आता डिवोर्स देणार होते, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का काय आहे? तर एका बनावटी डॉक्टरने खोटे रिपोर्ट्स दिले आणि त्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलं होतं की यांना 3rd स्टेजचा लिव्हर कॅन्सर झाला आहे. आणि हे रिपोर्ट्स त्यांनी पुष्पा वहिनीच्या सांगण्यावरून दिले होते. आणि एवढंच नाही, या रिपोर्ट्सवर त्यांचा विश्वास बसावा म्हणून पुष्पा वहिनी जेवणातून यांना काहीतरी खायला घालत होत्या. आता हे सगळं ऐकून तेजा खूप शॉक होते. तर वल्लरी पुढे सांगते की आणि या सगळ्या गोष्टींमुळे यांचा खरंच त्या रिपोर्ट्सवर विश्वास बसला आणि म्हणूनच हे सगळं मला डिवोर्स द्यायला तयार झाले. मी जर का यांच्यापासून दूर झाले ना, तर कदाचित मी हे सगळं मान्य करीन आणि मला या सगळ्यांचा त्रास कमी होईल असं यांना वाटलं, म्हणून हे सगळं घडलं. आता हे सगळं ऐकून तेजा खूपच शॉक झालेली असते आणि ती वल्लरीला विचारते की पण हे सगळं तुला कसं कळलं? तेव्हा वल्लरी तिला या सगळ्या गोष्टी कशा कळल्या हे तेजाला सांगायला लागते. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की पण ही जी पुष्पा वहिनी आहे तुझी, तिने का केलं हे सगळं? तेव्हा वल्लरी सांगते की सुमनला आपण जेलमध्ये पाठवलं ना, त्याचा सूड घ्यायचा होता त्यांना. हे ऐकून तेजा म्हणते की वल्लरी अगं किती भयानक आहे हे सगळं, नशीब वेळीच लक्षात आलं तुझ्या. आणि म्हणते की पण ठीक आहे, शेवटी सगळं चांगलं झालं ना, ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणते की बरं वल्लरी, तू आता या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलीस, पण एक गोष्ट माझ्या डोक्यात सतत चालू आहे गं, ती गोष्ट खूप त्रास देते गं मला खूप काळजी वाटते. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई शांत व्हा, काय झालंय, कसलं टेन्शन आहे? यावर तेजा म्हणते की वल्लरी अगं प्रेरणा, तुला आठवतंय का त्या दिवशी मी तुझ्या घरी आली होती, तेव्हा मी तुला सांगितलं होतं की प्रेरणा तुझ्या घरी येणार होती, पण आली नाही आणि माझे फोनही उचलत नाही. अगं ती तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे. अगं वल्लरी, ते असं अजिबात नाही वागत. तेव्हापासून आजपर्यंत प्रेरणाशी काहीच कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. हे ऐकून वल्लरी शॉक होऊन विचारते की काय? अहो पण प्रेरणाताई तर अशा कधीच वागत नाही, दिवसातून एकदा तरी कॉल करतात त्या आपल्याला. आणि ती म्हणते की तेजाताई सॉरी, या सगळ्या गडबडीत मी पण विसरले हो त्यांना फोन करायचा. आणि ती तेजाला म्हणते की मी काय म्हणते, आता ऑफिसला जायच्या आधी आपण एकदा प्रेरणाताईंना भेटायचं का, बघून तरी येऊया की त्या कशा आहेत. यावर तेजा म्हणते की हो, आपण आत्ताच्या आत्ता जाऊयात. असं म्हणून त्या दोघीही प्रेरणाच्या घरी जायला निघतात. तर यानंतर इकडे आपण पाहतो की अण्णा केदार प्रेरणाला त्या दोघांच्या जन्मपत्रिका दाखवत म्हणतो की हे बघ प्रेरणा, मी काय आणले तुझ्यासाठी, आपल्या दोघांच्या जन्मपत्रिका. म्हणजे 36चे 36 गुण जुळत आहेत. म्हणजे तसे जुळत नव्हते, पण गुरुजीला पैसे दिले आपण आणि जुळवल्या पत्रिका. तर इकडे बाहेर तेजा आणि वल्लरी प्रेरणाच्या घरासमोरील गेट उघडून आतमध्ये येतात. तर इकडे अण्णा केदार प्रेरणाशी बोलतच असतो. तर इकडे बाहेर वल्लरी आणि तेजा आता घराच्या दरवाजापाशी येतात. तर बाहेरून दरवाजाला लॉक असतं. हे बघून तेजा म्हणते की अगं वल्लरी, घराला तर कुलूप आहे. तेव्हा प्रेरणा पटकन उठते आणि जोरात ओरडणार, तितक्यात त्यांना अण्णा केदार प्रेरणाच्या तोंडावर हात ठेवून तिचं तोंड दाबतो, जेणेकरून तिचा आवाज या दोघींपर्यंत पोहोचणार नाही. तर इकडे प्रेरणा वल्लरी आणि तेजाला आवाज द्यायचा प्रयत्न करत असते. तर बाहेर तेजा आणि वल्लरी खूप शॉक होऊन त्या टाळ्याकडे बघत असतात आणि म्हणत असतात की कुठे गेली असेल ही, आणि आपल्याला न सांगता अशी बाहेरगावी तर नाही जाणार ती. तेव्हा वल्लरी म्हणते की मी फोन लावून बघते त्यांना, थांबा. तेव्हा तेजा म्हणते की काही उपयोग नाही आहे वल्लरी, इतके दिवस मी तिला फोन लावत होते, नाही उचलला तिने. तेव्हा तेजा म्हणते की बरं ऐक ना, अजितला फोन लावून बघू का मी, कदाचित, असं म्हणून ती अजितला फोन लावायला लागते. तर इकडे प्रेरणा तेजा आणि वल्लरीला आवाज देण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र अण्णा केदारने तिचं तोंड दाबून ठेवलेलं असतं. तर इकडे बाहेर वल्लरी खिडकीतून काही दिसते का हे बघण्यासाठी खिडकीतून आतमध्ये डोकावायला लागते.
तर तिला आतमधलं काहीच दिसत नाही. तर इकडे प्रेरणा वल्लरीला आवाज देण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र अण्णा केदारने तिचं तोंड दाबल्यामुळे तिला काहीही बोलता येत नाही. आता वल्लरी खिडकीतून आतमध्ये बघतच असते, तेव्हाच तिथे रघु येतो आणि प्रेरणा आणि वल्लरीला असं तिथे बघून तो खूप घाबरून जातो आणि वल्लरीला आवाज देतो की मॅडम. तेव्हा वल्लरी घाबरून रघुकडे बघायला लागते आणि म्हणते की रघु बरं झालं भेटलास तू. मला सांग की प्रेरणाताई आणि अजित भाऊ कुठे आहेत? फोन नाही उचलत आहेत, कॅफेमध्ये आहेत का? तेव्हा रघु जरा विचार करत म्हणतो की मॅडम, त्यांना फोन करून काहीच उपयोग नाही आहे, ते दोघेजण तर हनीमूनला गेलेत. आता यावर वल्लरी आणि तेजा खूप खुश होतात. आता तेजा म्हणते की हनीमूनला, तेही इतक्या वर्षांनी? तेव्हा रघु म्हणतो की हो, मला ते सांगून गेलेत की कोणी विचारलं तर सांग की हनीमूनला गेलेत. यावर वल्लरी म्हणते की पण आम्हाला सांगून जाऊ शकले असते ना. यावर रघु म्हणतो की ते काही मला माहिती नाहीये, फक्त एवढंच सांगितलंय की त्यांना यायला अजून 7-8 दिवस लागतील. तेव्हा वल्लरी आणि तेजा तिथून निघून जातात. तर इकडे अण्णा केदार आता प्रेरणाच्या तोंडावरील हात काढतो, तेव्हा प्रेरणा खूप रडायला लागते. आता अण्णा केदार खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की लक्ष ठेवायला पाहिजे. तर यानंतर रात्री आपण पाहतो की महेंद्र आणि पुष्पा रात्रीच्या वेळेस त्यांचं सामान हातात घेऊन रस्त्यावरून चालत असतात. आता पुष्पा खूपच चिडलेली असते आणि ती बडबड करत असते आणि म्हणत असते की काय समजते कोणी वल्लरी स्वतःला? माझ्या बहिणीला जेलमध्ये पाठवलं आणि आता मला घराच्या बाहेर काढून माझ्या नांगीवर पाय ठेवलंय का तिने? त्या नंदी बैलाला तर मी औषध घालून नाही तर विष घालूनच मारून टाकायला पाहिजे होतं. तेव्हा महेंद्र तिला समजावत म्हणतो की अगं पुष्पा, शांत हो ना. यावर पुष्पा म्हणते की सगळं तुमच्यामुळे होतंय. ती वल्लरी घरातून मला बाहेर हाकलत होती, तेव्हा तोंडात काही मूग ठेवले होते का? घराचा हक्क नाही मागता आला का? गावचं घर कुणामुळे गेलं? त्या वल्लरीमुळेच ना. तोंड उचकटायला काय झालं होतं? पण नाही. आणि ती रागात महेंद्रला म्हणते की भूक लागली आहे, जा काहीतरी खायला आणा. तेव्हा महेंद्र म्हणतो की आत्ता या टायमाला? अगं पुष्पा, आत्ता आपण रस्त्यावर आहे आणि या एरियातले हॉटेलसुद्धा मला माहिती नाही आहे. तेव्हा हे ऐकून पुष्पा खूप वैतागते आणि म्हणते की नवरा आहे ना तुम्ही माझा, मग बायकोच्या पोटाला काहीतरी घालायचं आहे की नाही? जा आणि काहीतरी खायला घेऊन या. यावर महेंद्र म्हणतो की पुष्पा, ते आपल्याला अचानक घरातून बाहेर निघावं लागलं ना गं, तर ते सगळं आणण्यासाठी माझ्याकडे अजिबात पैसे नाही आहेत. यावर पुष्पा अजूनच चिडते आणि म्हणते की कधी असतात पैसे, आणि ती जबरदस्तीने आता महेंद्रला तिथून पाठवते. तेव्हा लगेच आता पुष्पा महेंद्र गेल्यावर इकडे लगेच अण्णा केदारला फोन करते. तेव्हा अण्णा केदार म्हणतो की बोल पुष्पा, आज कशी काय आठवण आली माझी? यावर पुष्पा म्हणते की तुमची ही राणी रस्त्यावर आली आहे, त्या वल्लरीला सगळं कळलंय आणि घरातून हाकलून दिले तिने मला, आणि तुम्हाला फोन केला तर आजकाल फोन उचलायला पण तुम्हाला इतका वेळ का लागतो? कुठे आहात कुठे तुम्ही? यावर अण्णा केदार म्हणतो की पुष्पा, अगं मी कुठे जाणार, मी तर तुझ्या मनातच आहे ना गं. यावर पुष्पा रागात म्हणते झाला का फाजीलपणा करून? इथे काय चाललंय माझ्या आयुष्यात? तो नंदी बैल येऊन घेऊन फिरते मी इथे आणि ते मला काही माहिती नाही आहे? माझी राहायची व्यवस्था तुम्ही आत्ताच्या आत्ता करायची, नाहीतर माहिती आहे ना त्या वल्लरीला तुमची सगळी हकीकत सांगेल मी. आता हे ऐकून अण्णा केदार खूप घाबरून जातो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरीच्या घरामध्ये काही गुंड लोक शिरलेले असतात आणि ते मनोज, इंदुताई आणि वल्लरीवर हल्ला करतात. तेव्हा वल्लरी आणि मनोज कसाबसा त्या गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करतात. यानंतर वल्लरी लगेचच रागारागात ज्वालाशेठला फोन करते आणि त्याला म्हणायला लागते की माझ्या घरच्यांवर हल्ला करून तू खूप मोठी चूक केली आहेस, त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. यावर आता ज्वालाशेठ म्हणतो की यावेळेस जे काही झालंय ना ते मी नाही केलंय, ज्याने कोणी केलं असेल ना त्याला शोध. तेव्हा वल्लरी म्हणते की जर हे ज्वालाशेठने नाही केलं तर मग कोणी केलं, असं म्हणून वल्लरी थोडी विचारात पडते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.